मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत सारंग राजकुमारला सुनावत असतो. तो म्हणत असतो, आईनं ह्या सगळ्या गोष्टी केल्यात यावर माझा मुळीच विश्वास नाहीये आणि ह्या सगळ्या पाठीमागे कोण मास्टर माइंड आहे हे सुद्धा मला चांगलंच माहिती आहे, असं सुद्धा तो इथे बोलू लागलेला असतो. मग आता राजकुमार म्हणत असतो, अरे हे बघ, तुला जसं दाखवण्यात येतंय ना तसं अजिबातच नाही. मी तुला व्यवस्थित समजावून सांगतो. हे बघ, हे सगळं माझ्याकडून कोणीतरी करून घेते. ह्या सगळ्या गोष्टीचा मास्टर माइंड वेगळाच आहे. तेव्हा सारंग म्हणत असतो, इथे मी तुला भेटलो आणि त्यानंतर काही क्षणामध्येच इथे पोलीस त्या जागेवर आले. ह्यामध्ये तुला किती तथ्य, किती योग्य, किती काय वाटतंय हे जरा मला तू सांगू शकतोस का? आणि तुला असं वाटतं का मी लहान आहे, मला काहीच कळत नाही? तेव्हा तो म्हणत असतो, हो तू लहानच आहेस, तुला कोणत्याच गोष्टी काहीच कळत नाही. आणि हे बघ, आता कंपनीचे सगळे अधिकार आणि सगळ्या गोष्टी जरी तुझ्याकडे असल्या ना तरी सुद्धा, पण मग आता ह्याला राग येतो. राग आल्याबरोबर तो म्हणत असतो, तुझं जरा अतिच होतंय असं वाटत नाही का? त्याच वेळेला आपण पाहतो इथे आता दुसऱ्या बाजूला जगन्नाथ आणि त्याचबरोबर अबीर हे दोघेही जण बसलेले असतात. आता अबीर जगन्नाथाला म्हणत असतो, अहो आजोबा, मी काय म्हणतो ते एकदा तुम्ही ऐका तरी माझं. हे बघा, मला असं वाटतंय की काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे आपण गुरुकुलाबद्दल काहीतरी चर्चा केली पाहिजे. अहो, ते रूपम कॉस्मेटिक कोण आहे, काय आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा इथे विचार केला पाहिजे, असं सुद्धा तो बोलत असतो. आणि त्याचबरोबर मला असं वाटतंय की आपण त्या रूपम कॉस्मेटिकमध्ये जाऊन भेटलं पाहिजे, त्यांना सगळं काही गोष्टी इथे विचारल्या पाहिजे, असं इकडे तो बोलत असतो. तेव्हा आता इकडे तो म्हणत असतो, हे बघ बाळा, तू लहान आहेस ना आणखी, तू ह्या जागे अहो बाबा, पण मी मालक आहे ना, मग मी मालक आहे तर त्या लोकांनी मला सगळं विचारायला हवं होतं ना. त्यांनी माझ्या परवानगीशिवाय हे सगळं काही कसं काय केलं? त्यांनी माझी परवानगी का बरं घेतली नाही? असं सुद्धा तो इथे बोलत असतो. त्याच वेळेला आता इकडे तो म्हणत असतो, हो, कारण जरी तुमची परवानगी घ्यायची म्हटलं तरी सुद्धा इथे तुमच्या गोष्ट एक लक्षात येते का? हे बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की इथे काही जरी झालं तरी तुम्ही लहान आहात आणि त्याचे सगळे अधिकार तुमच्या आईकडे आहेत, असं सुद्धा तो इथे बोलत असतो. आता हे सर्व काही बोलल्यानंतर दुसरीकडे सावली आलेली असते आणि इथे अबीर म्हणत असतो, अगं आई, आता मला गुरुकुलामध्ये जाता येणार नाही, त्याचबरोबर माझी मैत्रीण ओवी तिला सुद्धा भेटता येणार नाही, काय करायचं मला समजतच नाही. तेव्हा सावली म्हणत असते, होईल सगळं व्यवस्थित. अगं, काय व्यवस्थित होणार आहे? काहीही व्यवस्थित होणार नाहीये. तुझ्या गोष्टी लक्षात येत आहेत का? असं बोलल्याबरोबर आता इथे सावली म्हणत असते, अबीर आता बाद झालं बरं. हे बघ, नाही, अजिबातच नाही. तू आत्ताच्या आत्ता सुपर हिरोला फोन कर आणि सुपर हिरोला फोन करून त्यांना थँक्यू म्हण, असं अबीर आता बोलू लागलेला असतो. अबीर हे सगळं काही बोलत असताना आता मात्र इथे ती म्हणत असते, उद्या मी फोन करेल. मग निघून जाते. तेव्हा अबीर जगन्नाथला म्हणत असतो, आजोबा, मी तुम्हाला सांगू का, ही काय बी सुपर हिरोला वगैरे फोन करत नसती. आता आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. हां, बोल ना, मग काय करायचं आहे, असं इकडे ते विचारत असतात. आणि तेवढ्यातच हा म्हणत असतो, आता मला काहीतरी इथे विचार तर करू द्या, विचार करूनच सगळं काही ठरवू, असं सुद्धा तो इथे बोलत असतो. तर आता इथे दुसऱ्या बाजूला मोनिका म्हणत असते, काय झालं, तुला झोप येत नाही का? आणि त्याचबरोबर सारंगचा ओरडा खाऊन तुला असं वाटतंय का की इकडे काहीतरी वेगळं होईल म्हणून? नाही ग छे, मला कशाला झोप येत नाहीये, पण तू कोणासोबत चॅटिंग करतेस, असं स्पष्टपणे तो विचारत असतो. तेव्हा ती म्हणत असते, नाही, मी कोणासोबतही चॅटिंग वगैरे करत नाही, मी फक्त इथे स्क्रोल करत आहे, रील्स पाहत आहे. इकडे दुसऱ्या बाजूला आता राजकुमार म्हणत असतो, खरं पाहायला गेलं ना तर इकडे सारंगला जेवढं भडकायचं आहे तेवढं मी भडकवलं आहे आणि काही झालं ना तरी त्याच्या मनामध्ये आईविषयी असलेला गैरसमज आणि ह्या सगळ्या गोष्टी कधीच दूर व्हायला नकोत. एकदा का तो खंड्या सापडला ना तर मग सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. पण मला एक गोष्ट कळत नाही, सारंगला त्या गुरुकुलाबद्दल एवढी ओढ, माया, आपुलकी हे सगळं काही का बरं आहे तेच कळत नाही. आणि तो एवढा मोठा पंडित आहे जगन्नाथ, त्याने स्वर सावली गुरुकुल हे नाव का बरं ठेवलं असेल? कैलासवासी सावली किंवा स्मरणार्थ सावली स्मरणार्थ असं काहीतरी ठेवायला हवं होतं ना. तो एवढी मोठी चूक करणार नाहीये. सावली जिवंत असेल का? तेव्हा मात्र इथे आता मोनिका मनामध्ये विचार करते आणि ती म्हणत असते, बापरे, ह्याला कसलाही पद्धतीचा संशय यायला नको, नाहीतर हा तिच्यापर्यंत जाऊन पोहोचेल. तेव्हा ती मोनिका म्हणत असते, अरे वेडा आहेस का, काय बोलतोयस तू हे? असं संध्याकाळच्या वेळेला भूतासारखी काय बरं बडबड करायला लागलेला आहेस? सावली जिवंत कशी असेल आणि त्याला माहीतच नसेल मेली म्हणून? तेव्हा तो म्हणत असतो, पण हे सगळं काही आता तेव्हाच इथे ह्या सगळ्या गोष्टी समजतील जेव्हा इथे
तो खंड्या सापडेल. एकदा का खंड्या सापडला ना तर मग सगळं व्यवस्थित होणार आहे, असं सुद्धा आता इकडे तो तिला बोलत असतो. आता हे सर्व काही बोलत असताना आपण पाहतो इथे आता आणि लगेचच राजकुमार म्हणत असतो, पण मोनिका मला एक गोष्ट समजत नाहीये. जर सावली जिवंत असली तर मग मात्र इथे त्याने पैसे देऊन वगैरे दुसऱ्यांना सांगायला सांगितलेलं असतं, आणि जर सावली जिवंत असेल तर मग मला काहीतरी विचार करावा लागेल, असं इकडे तो बोलतो. पण काही झालं ना तरी आता मला मात्र इथे ह्या खंड्याला शोधलं पाहिजे. खंड्या जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रश्नांची उत्तरं मिळणार नाही, असं सुद्धा तो इथे बोललेला असतो. आता मात्र मोनिका खूप घाबरलेली असते. मोनिका विचार करत असते, जर आता हे सगळं ह्या पद्धतीने झालं आणि हा जर तो खंड्यापर्यंत जाऊन पोहोचला तर मग ह्याला समजेल की सावली जिवंत आहे, आणि मग मला माझ्या कोणत्याच स्वप्नांचा इथे विचार करता येणार नाही. मला तर ही प्रॉपर्टी पाहिजे आहे, काही करून मला ह्याच्या अगोदर खंड्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, असा इकडे तो विचार करत असतो. दुसरीकडे आपण पाहतो आता सारंग अबीरला घेण्यासाठी त्याच्या दाराच्या बाहेर पोहोचलेला असतो, आणि तिथे पोहोचल्यानंतर तो म्हणत असतो की आता ह्या छोटा पाव किलो कधी येतोय कळतच नाही, एकदा का तो आला ना तर सगळं व्यवस्थित होईल, असं तो म्हणत असतो. चल पाव किलो, जायचं नाही का मॅचसाठी? अहो हो, मला यायला थोडासा उशीर झाला. अरे काय उशीर झाला? तुझे पाय दुखायला नकोय, तुला वेळ लागायला नको म्हणून मी चक्क तुझ्या दारापर्यंत गाडी घेऊन आलोय की नाही? मग आता लवकरात लवकर गेलं पाहिजे की नाही, असं सुद्धा तो बोलत असतो. तेव्हा तो म्हणत असतो, हो सुपर हिरो, मला तर मॅच किती आवडते हे तुम्हाला माहितीच आहे ना? हो बाबा, मला सगळं काही माहिती आहे, पण आपण मॅच बघायला गेलंच पाहिजे ना, आणि मॅच बघायला ताबडतोब जाऊन सगळं काही व्यवस्थित केलं पाहिजे की नाही, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. त्याच वेळेला आबिर म्हणत असतो, हो हो चला चला, मग आता सीट बेल्ट लावायला सांगतो, आणि सीट बेल्ट लावून दोघेही जण आता तिथून निघून जात असतात. दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते. आज मात्र आबिरला, ओवीला आणि शुभ्राला ह्या तिघांना सुद्धा स्कूलमध्ये जायचं असतं. आबिर म्हणत असतो, अगं आई मला नको ना शाळेमध्ये जायला, का अशी करतेस ग तू, प्लीज नको ना मला शाळेमध्ये जायला, असं तो बोलत असतो. तेव्हा आता व्यंकटेश म्हणत असतो, अरे आबिरा असं काय करतो, तिथे गेल्यावर तुला छान बाई भेटतील, त्या छान छान गप्पा गोष्टी, त्याचबरोबर तुला बऱ्याच गोष्टी इथे शिकायला सुद्धा मिळतील. आणि तेव्हा तो म्हणत असतो, पण मला गुरुकुलामध्ये नाही जाता येणार ना. तेव्हा सावली म्हणत असते, अरे पण इथे तिथे गेल्यानंतर आणखी मित्रमैत्रिणी होतील तुला, आणि त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगू का तुला, हे बघ काही जरी झालं ना तरी गुरुकुल तर लवकरच चालू होणारच आहे, त्यात काही वादच नाहीये. पण तिथले मित्रमैत्रिणी सुद्धा गुरुकुलामध्ये येतील ना. तेव्हा तो म्हणत असतो, ही तर माझ्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला सारंग हा ओवीला छान असा तयार करत असतो, आणि ओवी सुद्धा छान त्याच्याकडून तयार होऊन घेत असते. आता अमृता म्हणत असते, आता तुझं जे काही गाणं आहे ना ते गाणं तू तुझ्या टीचरांना बोलून दाखव बरं का. तेव्हा ती म्हणत असते, हो मी ना टीचरांना सांगणार आहे की मला प्रार्थना म्हणायची आहे. हो नक्कीच. मग आता इकडे आबिर स्कूलमध्ये निघालेला असतो. आज व्यंकटेश, सावली आणि जगन्नाथ हे तिघेही जण आबिरला स्कूलमध्ये सोडवायला चाललेले असतात. तर इकडे सारंग हा निघालेला असतो. आबिर जाताना म्हणत असतो, मी काय म्हणतो, जर ओवी सुद्धा माझ्या स्कूलमध्ये असेल तर आम्ही दोघं जण एकाच बेंचवर बसू आणि खूप धमाल आणि मजा मस्ती करू, असं सुद्धा तो बोलत असतो. दुसरीकडे ओवी सुद्धा तेच म्हणत असते, जर आबिर जो आहे ना तो माझ्या स्कूलमध्ये असला तर, आणि त्याचबरोबर आम्हाला इकडे फार मजा येईल, आणि मजा आल्यानंतर काही जरी झालं ना तरी आम्ही सुद्धा फार मजा करू, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याचबरोबर इकडे दुसऱ्या बाजूला अमृता ओवीला शुभ्राला तयार करत असते, आणि शुभ्राला म्हणत असते, चल बाई पटापट, आज स्कूलचा पहिलाच दिवस आहे, उशीर व्हायला नको. तेव्हा शुभ्रा म्हणत असते, हो. मग तेवढ्यातच आता मोनिकाला एक कॉल आलेला असतो, आणि खंड्या कोणत्या तरी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, आणि तुम्हाला तिथे यायचं असेल तर नक्कीच येऊ शकता, असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं असतं. पण मग आता ही विचार करत असते, बापरे ही गोष्ट जर आता इथे राजकुमारला समजली तर मग मात्र काही खरं नाही आहे. काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे मला त्याच्या अगोदर जाऊनच त्याला भेटलं पाहिजे, असा सुद्धा इकडे आता ती विचार करत असते. आणि तेव्हा आता शुभ्राचं पूर्ण आवरलेलं असतं. शुभ्राचं आवरल्याबरोबर हा जो राजकुमार आहे तो सुद्धा आता इकडे फोनवर बोलत आलेला असतो, आणि फोनवर बोलत असताना त्याला सुद्धा समजलेलं असतं की जो खंड्या आहे तो एका सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, आणि ही गोष्ट त्याला सुद्धा समजलेली असते, आणि त्यामुळे तो सुद्धा आता इकडे त्याला भेटायला निघालेला असतो. जेव्हा तो त्याला भेटायला जात असतो त्यावेळेला मात्र आपण पाहतो की आता मात्र इकडे
ही जी काही मोनिका आहे ती म्हणत असते, ऐक ना, आपण अगोदर शुभ्राला स्कूलमध्ये सोडूयात आणि शुभ्राला स्कूलमध्ये सोडल्यानंतर मग आपण तिकडे जायचं का, हे खूप चांगलं होईल, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्यावेळेला तो म्हणत असतो, मोनिका वेडी आहेस का, तुला कशाला यायचे खंड्याला भेटायला? अगं खंड्याचा आणि तुझा लांब लांबपर्यंत संबंध नाही आहे आणि तुला का आणि कशामुळे यायचं आहे तिकडे? तेव्हा मोनिका म्हणत असते, अरे वेडा आहेस का, माझा त्याचा असा काही संबंध नाही आहे, पण तरीसुद्धा मी म्हटलं बस एवढंच, याच्या पलीकडे काहीच नाही. आता इकडे दुसऱ्या बाजूला तो तसाच निघून जातो. मोनिकाची मात्र प्रचंड चिडचिड होत असते. ती म्हणत असते, सगळी जबाबदारी मी एकटीनेच घ्यायची आहे का, ह्यालाच नुसतं फिरायला पाहिजे. दुसरीकडे ओवीचं पूर्ण आवरून झालेलं असतं. देवबाप्पाला नमस्कार करते, प्रार्थना करत असते आणि त्यानंतर आता तिलोत्तमाच्या पाया पडत असते. तेव्हा सारंग म्हणत असतो, अमृता काकूच्या सुद्धा पाया पड. मग आता ती अमृताच्या सुद्धा पाया पडते. ओवी सारंगकडे हट्ट करते आणि त्याला उचलून घ्यायला सांगत असते. जेव्हा इकडे आता ती त्याला उचलून घेते आणि उचलून घेतल्याबरोबर आपण पाहतो की आता लगेचच इकडे तू म्हणत असतो, चला आता माझा सुपर हिरो आहेस ना तू. तेवढ्यात शुभ्रासुद्धा आवरून आलेली असते आणि शुभ्रा आल्याबरोबर इथे मात्र आता तिलोत्तमा म्हणत असते, वाव, आज तर तुझा पहिला दिवस आहे ना स्कूलचा, हे घे तुला चॉकलेट आणलेलं आहे, असं म्हणून ती तिला चॉकलेट देते आणि चॉकलेट दिल्यानंतर ती मात्र इथे प्रचंड खुश असते. तर आता इकडे तिलोत्तमा म्हणत असते, हे बघ ताबडतोब लवकर ये, कारण आपल्याला एक खूप मोठ्या मीटिंगला जायचं आहे, असं सुद्धा ती बोलत असते. हे सगळं काही बोलल्यानंतर आता मात्र इथे मोनिका म्हणत असते, आई ऐका ना, मला आज शुभ्राच्या स्कूलमध्ये बऱ्याच काही गोष्टी आहेत आणि तिथे जायचं आहे. तुम्ही एक काम करा ना, राजकुमारला तिकडे बोलवा ना, राजकुमार नक्कीच येईल आणि राजकुमार आल्यानंतर तो मीटिंग अटेंड करेल. अगं वेडी आहेस का तू, आई प्लीज ना, आजच्या दिवस त्याला पण इथे जबाबदारी घ्यायला पाहिजे ना, असं म्हणून आता मोनिका शुभ्राला घेऊन निघून गेलेली असते. तर प्रेक्षकांनो, पाहत राहा सावळ्याची जणू मी सावली.